इलेक्ट्रिसिटी पेक्षा चांगलं आपल्याला इलेक्ट्रॉनिक्स मध्ये मिळतं. इलेक्ट्रॉनिक्स पेक्षा चांगलं आपल्याला कशामध्ये मिळतं मित्रांनो? डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स मध्ये मिळतं. आणि मग डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स मध्ये आपण काय काय बघणार आहे बघा. दॅट इज द रिव्ह्यू ऑफ बेसिक गेट मित्रांनो. बेसिक लॉजिक गेट. लॉजिक म्हणजे कळत आहे? द लॉजिक मीन्स द तार्किक तर्क. मी आज जेवलो नाही तर तर्क केला. मी आता कोल्हापूरला गेलो, समजलं, तर्क केला, लॉजिक आहे. मी स्टँडवर उभा आहे कोल्हापूरच्या, असं समजलं, दॅट इज लॉजिक. दॅट इज लॉजिक. पण इथं काय आहे? द लॉजिक is the one of the science and which is related with the mathematics, and we know that that is the one of the part of the physics is the mathematics, means that is the logic. If the logic is the part of mathematics, mathematics is related to physics, means that physics is related with again logic, and that logic gate नावातच आहे बघा. त्याच्या काय नावात आहे? लॉजिक आणि गेट. गेट GAT गेट. अरे गेट बंद कर. आपण म्हणतो ना बंगल्याच्या पुढं, शाळेच्या पुढं गेट असेल तर गेट बंद करा. प्राचार्य आत आले, गेट बंद केलं. कोणतरी आत आलं, गेट बंद केलं. अलीकडे कोविड सिच्युएशन असल्यामुळं फक्त गेट बंद नाही, गेटला लॉक पण घालतो आपण. दॅट इज दॅट गेट. अगदी ते गेट आहे ना आपलं, आपल्या दाराच्या समोरचं, बंगल्याच्या समोरचं, शाळेच्या समोरचं, ते गेट आणि लॉजिक गेट अगदी एकसारखे आहेत. म्हणूनच त्याला गेट असं म्हटलंय मित्रांनो. गेट कसं एकसारखं आहे बघा. बंगल्याच्या समोरचं गेट आपोआप उघडतं करा. मी थांबलो तिथं, खुलजा सिमशी उघडेल काय? नो. काय करावं लागेल? आय हॅव टू अप्लाय द फोर्स. I have to open it with applying some external force. Unless I can't apply any force, it can't be used. It can't be opened. अरे गेट असं असतं जे ढकलल्याशिवाय उघडत नाही, ज्याला फोर्स अप्लाय केल्याशिवाय उघडत नाही. And that gate is similar to logic gate. Logic gate is the one of the electrical circuit that will be known as a digital circuit, which can operate when and only when input is given to it. बघा, लॉजिक गेट असं असतं ज्याला तुम्ही काहीतरी इनपुट जर दिला तरच ते ऑपरेट होतं. विदाउट एनी इनपुट इट कांट गिव्ह एनी टाइप ऑफ आउटपुट. दॅट इज द लॉजिक गेट. आपल्या दारातलं गेट ढकलल्याशिवाय उघडत नाही, त्याला सुद्धा इनपुट दिल्याशिवाय आउटपुट मिळत नाही. म्हणूनच त्याला गेट असं म्हटलेलं आहे. दॅट इज द लॉजिक गेट. आणि लॉजिक गेट मध्ये दोन प्रकारच्या मित्रांनो काय टाइप्स आहेत? दोन टाइप्स आहेत. आणि दोन टाइप्स म्हणजे एक म्हणजे हे डिराइव्हड लॉजिक गेट. डिराइव्हड लॉजिक गेट अगेन बघा, बेसिक लॉजिक गेट आणि डिराइव्हड लॉजिक गेट दोन प्रकार आहेत. बेसिक म्हणजे जे बेसिक आहे ते आपल्याला माहिती आहे. गाडी घ्यायला लागले की बेसिक मॉडेल, ऍडव्हान्स्ड मॉडेल, पुन्हा हायर ऍडव्हान्स्ड मॉडेल. टीव्ही बेसिक, पुन्हा ऍडव्हान्स्ड, त्यातला पुन्हा ऍडव्हान्स्ड. अगदी तसंच आहे इथं. बेसिक लॉजिक गेट मित्रांनो फार महत्वाचे आहेत. हे बेसिक लॉजिक गेट आहेत. बेसिक लॉजिक गेट मध्ये कुठले कुठले गेट येतात? फक्त 3 गेट येतात. अँड गेट, अँड जिथं गुणाकार होतो. दुसरं अँड नंतर आपल्याला माहित आहे ऑर गेट, बेरीज होते. आणि दुसरं कुठलं आहे? तिसरं, दॅट इज नॉट गेट. हे 3 बेसिक गेट आहेत. अँड गेट, ऑर गेट अँड नॉट गेट आर द बेसिक गेट. आणि डिराइव्हड गेट म्हणजे काय आहेत? हे गेट वापरून, बेसिक गेट वापरून आपण जे जे करतो, म्हणजे अँड आणि नॉट वापरलं की नॅन्ड होतं मित्रांनो. पुन्हा काय केलं मी? ऑर आणि नॉट वापरलं की नॉर होतं. तसंच झॉर पण एक प्रकार आहे. 4 गेट आहेत बघा इथं, प्रकार आहेत इथं 4 गेटचे. दॅट इज कोणते कोणते आहेत बघा. एक म्हणजे नॉर गेट, नॅन्ड गेट आणि झॉर गेट म्हटलं जातं. झॉर मी सांगेन हे डिटेल्स मध्ये आपल्याला त्यावेळेला पीपीटीच्या साहाय्याने मी या सगळ्या गोष्टी सांगणार आहे. नॉर गेट म्हणजे जे ऑरचा नॉट आहे. नॅन्ड गेट म्हणजे अँडचा नॉट आहे. तसंच झॉर गेट जिथं सिमिलॅरिटी आहे तिथं हाय देतं, आणि एक्स नॉर गेट जिथं डिफरंट आहे तिथं हाय देतं मित्रांनो. पुन्हा यानंतर आपण बघणार आहे याच्यामध्ये नॅन्ड गेट ऍज अ नॅन्ड गेट अँड झॉर गेट आर युनिव्हर्सल बिल्डिंग ब्लॉक. फार महत्वाची कन्सेप्ट आहे मित्रांनो. मी इथं बोल्ड करतोय बघा, किंवा मी इथे इंडिकेट करतोय स्क्रीनवरती, आपल्या लक्षात येत असेल मित्रांनो. दॅट इज युनिव्हर्सल. युनिव्हर्सल गेट. युनिव्हर्सल म्हणजे कळतंय ना,
युनिव्हर्सल म्हणजे काय? ज्याच्यापासून सगळं तयार करता येतं त्याला युनिव्हर्सल म्हणायचं. म्हणजे मला अँड गेट, कुठल्या दोन गेटचा वापर करणार आहे? नॅन्ड आणि नॉर. मी नॅन्ड गेटचा वापर करून सगळे गेट तयार करणार, ऑर करणार, अँड करणार, नॅन्ड करणार, नॉट करणार, सगळे गेट तयार करणार. त्याला युनिव्हर्सल गेट म्हणायचं. आणि युनिव्हर्सल गेट हे दोनच असतात मित्रांनो, एक म्हणजे नॅन्ड गेट आणि नॉर गेट. हे दोघं युनिव्हर्सल गेट आहेत. म्हणजे या गेट पासून आपण सगळे गेट तयार करू शकतो. डी मॉर्गन आपल्याला माहिती आहे, डी मॉर्गन काय पाठ सोडत नाही. आपण बघितलं असेल, मॅथमॅटिक्स मध्ये बघितलं असेल, डी मॉर्गन थेरम आहेत. दोन थेरम आहेत मित्रांनो, फार महत्वाचे थेरम आहेत. डी मॉर्गनचे दोन थेरम आहेत. एक म्हणजे आपल्याला मल्टिप्लिकेशनचं थेरम आहे, ए प्लस बी चा कॉम्प्लिमेंट इज इक्वल टू ए कॉम्प्लिमेंट डॉट बी कॉम्प्लिमेंट, आणि ए डॉट बी कॉम्प्लिमेंट इज इक्वल टू ए कॉम्प्लिमेंट प्लस बी कॉम्प्लिमेंट. मी सांगेन तुम्हाला, महत्वाचे दोन थेरम आहेत आणि या दोन थेरमवर डिजिटल इलेक्ट्रॉनिक्सचा पाया आहे. त्यामुळे आपल्याला ते बघणं गरजेचं आहे. आर एस फ्लिप फ्लॉप मित्रांनो. आर म्हणजे काय आहे? रिसेट. एस म्हणजे काय आहे? सेट. सेट रिसेट किंवा रिसेट सेट फ्लिप फ्लॉप नावातच आहे बघा. एक म्हणजे फ्लिप फ्लॉप. फ्लिप फ्लॉप म्हणजे काय होतं ते? एक म्हणजे जर फ्लिप झालं तर ते सेट होतं, फ्लॉप झालं तर ते रिसेट होतं. सेट आणि रिसेट म्हणजे काय आहे? हे एक मेमरी डिव्हाइस आहे मित्रांनो, मेमरी डिव्हाइस. आपल्याला माहित आहे, ह्या मेमरीज ज्या आहेत त्या स्टोअर करतो. मग पेनड्राईव्ह असेल, सीडी असेल, हार्ड डिस्क असेल किंवा वेगवेगळे प्रकार आहेत. आणि पुढे फ्लिप म्हणजे मेमरीचे सुद्धा पुन्हा भरपूर प्रकार आहेत. कोणते कोणते प्रकार आहेत? एक म्हणजे रॅम, RAM, रॅम, रॅन्डम ऍक्सेस मेमरी, जी टेम्पररी मेमरी असते. आता माझा कॉम्प्युटर सुरू झालाय, तर मी ज्या वेळेला कम्युनिकेट करतो, तुम्ही सगळेजण माझ्या कॉम्प्युटर सिस्टम बरोबर कम्युनिकेट करताय. ते कुणाबरोबर कम्युनिकेट करताय माहित आहे? ते माझ्या रॅम बरोबर कम्युनिकेट करताय. रॅन्डम ऍक्सेस मेमरी इज द टेम्पररी मेमरी. लाईट गेली की बंद पडणार मित्रांनो. आणखीन एक सूचना सांगायची होती, लाईट गेली की, म्हणजे माझ्या लक्षात आलं म्हणून सांगतो. लाईट गेली तरी काळजी करायचं नाहीये, लगेच 5-1 मिनिटात जनरेटर सुरू होईल, पुन्हा आपण यामध्ये यायचं आणि पुन्हा आपण ही सिस्टम सुरू करायची. सूचना म्हणून लक्षात घ्या. ओके. दुसरी म्हणजे रोम मेमरी. रोम दॅट इज रीड ओनली मेमरी. प्रोम आहे प्रोग्रामेबल रीड ओनली मेमरी. ही प्रोम आहे इलेक्ट्रॉनिकली प्रोग्रामेबल रीड ओनली मेमरी. EEPROM आहे EEPROM, इलेक्ट्रॉनिकली इरेजेबल प्रोग्रामेबल रीड ओनली मेमरी. असे प्रकार आहेत मित्रांनो. याचा अर्थ असा आहे, memory is very very important in case of the digital devices, and that digital devices, it may be computer system, laptop, it may be mobile, it may be other type of the devices, it may be pagers and other so many devices. That is, the memory is very important, and without memory no any device can be able to operate, and that memory is the one of the part of the digital electronics. And without digital electronics, we can't save any data in memory. Means that RS flip-flop is the basically very small chip which can save the memory in the form of digit. If that flip-flop is set, that flip-flop is set means we can save one means yes, true, presence of signal. That one presence of signal was saved in flip-flop. If it is reset, 0 is saved. 0 is saved म्हणजे absence of signal, no, false is saved in that memory. That will be known as an RS flip-flop. Means that RS flip-flop is very 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 basic part of memory devices. Okay. JK flip-flop, that is JK flip-flop is just different than that of the RS flip-flop. That is one type of the again memory. JK flip-flop. Half adder. Adder is the process. Addition is the process. Half adder, that is the half part of addition, that is known as half adder. Next, full adder. Full adder, that is the full addition process. And again, that is 4-bit parallel binary adder. These are the part of the
digital electronics? We know that. We know that the physics is highly deal with the mathematics. And in mathematics, there are the different operations. That is the addition, subtraction, multiplication, division, derivative, integration, exponential, then log, then again first order differentiation, second order differentiation, homological principle. Look, there are the different list of the principle, list of the function, list of the operation that will be known as a mathematical operation. And all that mathematical operations are used in devices, instrumentation, in CRO, in digital devices. All these operations are used and all these operations are performed in that instrument, in that devices by using digital electronics. Digital electronics is very, very important. Without digital electronics, no any mathematical operation. We know that we can use the calculator, functional calculator. In functional calculator, there are the different types of the operation, and all these operations are performed by one of the amplifier. Amplifier is the electronic device, and that is known as an operational amplifier. पुढे गेल्यानंतर येतोय मित्रांनो, that is operational amplifier. Why it is known as an operational amplifier? Why it is known as an operational amplifier? The operational amplifier is used to perform different mathematical operation like addition, subtraction, multiplication, division, as well as the differentiation, exponential, derivative, and so many operations. And that so many mathematical operations are performed by using operational amplifier. An amplifier is the one of the digital devices, and that will be included in digital electronics. Means that without digital electronics, no any can perform any type of operation. Okay, means that we know that the digital electronics is very, very, very important. It has become very familiar or important part of our day-to-day life. Each and every instrument includes any type of digital electronics. Without digital electronics, we can't able to make any type of instrument. We can able to operate any type of instrument without digital electronics. Means that, friend, digital electronics is very, very important, and that digital electronics we are going to study in this semester in paper number 12, whose name is digital electronics and analog circuits and instrumentation. Okay.